सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 6 डिसेंबर म्हणजेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। आता तुम्हाला सर्वांना महापरिनिर्वाण दिन हा शब्द माहिती आहे, परंतु महापरिनिर्वाण आणि पुण्यतिथी यामध्ये काहीतरी फरक आहे। पुण्यतिथी केव्हा साजरी करतो आपण? ज्या वेळेस व्यक्तीचा मृत्यू होतो, चांगल्या व्यक्तींचा मृत्यू होतो, तेव्हा आपण त्यांची आठवण म्हणून त्या तारखेला पुण्यतिथी साजरी करतो। आणि महामानव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा मृत्यू झाला 6 डिसेंबर 1956 रोजी, म्हणून अशा महामानवाची पुण्यतिथी आपण महानिर्वाण दिन म्हणून साजरी करतो। तर असा हा छोटासा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे। तर बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेमध्ये ज्या दिवशी टाकलं, आपल्याकडे शाळेत टाकण्याची, शाळेत प्रवेश घेण्याची तारीख असते 15 जून। जून महिन्यात आपण साधारणतः दाखल करतो, परंतु बाबासाहेबांना शाळेत दाखल केलं त्या तारखेत ती तारीख होती 7 नोव्हेंबर 1900 सॉरी 1800 का 1907 7 नोव्हेंबर 1907। तर तो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो। तर बाबासाहेब त्या काळामध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आणि या समाजामध्ये भेदभाव केला जात होता। गरीब श्रीमंत भेद तर होताच, परंतु जाती जातीमध्ये जास्त भेद होता। आणि अशा या जातीभेदामध्ये छोट्या भीमरावाचं शिक्षण होणं फार जिकिरीचं झालेलं होतं। म्हणून त्यावेळेस आपल्या राज्यावर, आपल्या महाराष्ट्रावर आणि आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं। आणि जेव्हा बाबासाहेबांना शाळेत घातलं तेव्हा सर्व मुलं वर्गात बसायची आणि बाबासाहेब दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर बसायचे, ज्याला आपण उंबरा म्हणतो, उंबरठा म्हणतो, त्याच्या बाहेर बसायचे। एक वेळा असेच एक इंग्रज अधिकारी शाळेत भेटण्यासाठी आले आणि त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना, वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला। तर त्या प्रश्नाचं उत्तर उंबऱ्याच्या बाहेर बसणारा छोटा भीमराव उत्तर देत होता। जो प्रश्न अधिकाऱ्यांनी वर्गात विचारला, त्या वर्गातील बसलेले जे मुलं होते त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं। आणि बाहेर बसलेला जो वर्गाच्या बाहेर होता, ज्याला शिक्षक दिसत नव्हते आणि शिक्षकांचा आवाज सुद्धा पूर्ण ऐकू येत नव्हता, असा उंबऱ्याच्या बाहेर बसणारा छोटा भीमराव प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता। मग त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की या सर्व मुलांपेक्षा हा बाहेर बसणारा मुलगा जो आहे तो चाणाक्ष आहे, हुशार आहे। मग त्यांनी त्या छोट्या मुलाला नाव विचारलं की व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं नाव भिवा आहे, माझं नाव भिवा आहे, मला भीमराव असं म्हणतात। आणि त्या अधिकाऱ्याने परत सांगितलं की मी आता तुला शेवटचा प्रश्न विचारतो म्हणे। तर त्या अधिकाऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की या आपल्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीपासून सर्वात दूर असणारा ग्रह कोणता? हा प्रश्न काय होता? पृथ्वीपासून सर्वात दूर असणारा ग्रह कोणता? आपण पटकन सांगू, नेपच्यून, बरोबर। परंतु हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर त्या छोट्या भिवाला माहित नसेल का? माहिती होतं, परंतु प्रश्न विचारताच त्या भिवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि टपाटप त्यांचे अश्रू